हाय, मी जान्हवी. द्वारकेमधील आजच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात सकाळी 6 वाजताच मस्तपैकी चहा पीत झाली. मग आजच्या दिवसासाठी छान तयार झालो. तर हा आहे आजचा माझा आमच्या गुजरात ट्रिपचा 5th आउटफिट. पुढे नाश्ता झाल्यावर आम्ही हॉटेलपासून 10 मिनिटांवर असलेल्या आजच्या फर्स्ट पॉइंटला आलो, ते म्हणजे श्रीकृष्णाच्या द्वारकाधीश या मंदिरात. मेन गेट पासून टमटमने देवळापर्यंत गेलो. हे मंदिर गोमती नदीच्या काठी आहे. नदीच्या काठाजवळ मस्तपैकी फोटोज काढले आणि मग देवळात जायला निघालो. या देवळाच्या आतमध्ये फोन घेऊन जायला अलाउड नव्हतं. हे मंदिर चारधाम तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. या मंदिरावर इतकं सुंदर नक्षीकाम आहे ना. हे मंदिर 5 मजली असून जवळपास 72 खांबांवर उभं आहे. हजारो वर्षांपूर्वी श्रीकृष्णाचा पंटू वज्रनाथ यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. श्रीकृष्ण त्यांच्या 126 वर्षांच्या आयुष्यातील शेवटची 26 वर्ष या ठिकाणी वास्तव्यास होते. माझ्या आयुष्यात बघितलेल्या देवळांमधलं हे सगळ्यात सुंदर मंदिर होतं. देवळाच्या आतमध्ये असे काही वाईब्स आहेत ना की ते सांगायला मला शब्द सुद्धा कमी पडतील. खरं सांगू का, तासन तास या मंदिरात बसून राहावं आणि तिथलं सौंदर्य, तिथली प्रसन्नता मनात साठवून घ्यावी असं वाटत होतं. या मंदिराच्या कळसावर जो झेंडा आहे ना, तो रोज दिवसातून 6 वेळा वेगवेगळ्या व्यक्तींकडून बदलला जातो आणि हा बदलण्यासाठी पुढच्या 12 वर्षांचं बुकिंग ऑलरेडी झालेलं आहे. हा झेंडा बदलण्याची संधी मिळणं खूप पवित्र मानलं जातं. मंदिरात छान टाइम स्पेंड केल्यावर प्रसन्न मनाने आम्ही नेक्स्ट पॉइंटला जायला निघालो. जाता जाता पोरबंदर मधल्या एका हॉटेलमध्ये पोटभर लंच केलं आणि पुढच्या प्रवासाला लागलो. वाटेत आम्हाला अंबानींचं गाव चोरवाड लागलं बरं का. फायनली 4 तासांच्या प्रवासानंतर आम्ही वेरावळ जवळ सोमनाथला पोहोचलो. बरं, सोमनाथला आम्ही काय काय बघितलं हे बघण्यासाठी उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका हा. बाय.